श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येणारा सोमवार तुमच्या आयुष्यात एक असा भूकंप घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. काळ फिरला आहे आणि नियतीने तुमची परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. एका बाजूला साक्षात देवाधिदेव महादेवाची अफाट आणि विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे, त्यामुळे 3 अशा शुभ घटना घडतील ज्या तुमच्या नशिबाचा कायापालट करू शकतात. पण थांबा, नशिबाच्या या महायुद्धाच्या आड एक असा भयंकर शत्रू आणि एक अशी अशुभ घटना दबा धरून बसली आहे जी तुम्हाला रडवू शकते. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे डोळे पाणावतील अशी एक अशुभ घटना कोणती? तुमच्या प्रामाणिकपणाला धक्का देणारे ते संकट नेमके काय असेल आणि महादेवाचे त्रिशूळ तुम्हाला त्यातून कसे वाचवेल हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या सोमवारी तुमचे नशीब पालटणार आहे. पण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या आयुष्याची कमाई मातीत मिळू शकते. सावध व्हा, कारण ही केवळ भविष्याची चिन्हे नाही, तर साक्षात कैलासपतींनी तुमच्यासाठी पाठवलेला हा शेवटचा संदेश आहे. मेष राशीच्या जातकांनो, या सोमवारी तुमच्या राशीत ग्रहाचे एक असे चक्रव्यूह रचले जात आहे जे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाची मरगळ झटकून टाकणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या चंद्र आणि गुरु यांच्या विशेष प्रभावाखाली येत असून ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात एक प्रचंड ऊर्जा निर्माण करत आहे. ही केवळ ग्रहाची हालचाल नसून तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता होण्याची वेळ आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या मोठ्या संधीची वाट पाहत होता ती आता अचानक तुमच्या उंबरठ्यावर येईल. ग्रहाच्या या बदललेल्या चालीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात अचानक मोठ्या हालचाली वाढणार आहेत. ही वेळ शांत बसण्याची नसून निसर्गाने दिलेल्या या संधीचे सोने करण्याची आहे. तुमच्या कुंडलीतील प्रथम आणि दशम स्थानावर होणारा ग्रहाचा हा प्रभाव तुमच्यातील सुप्त गुणांना जागी करेल. या बदलाच्या काळात तुम्हाला सुरुवातीला थोडे दडपण जाणवू शकते, परंतु लक्षात ठेवा, काहीतरी भव्य घडण्यापूर्वी जुन्या गोष्टीचे विसर्जन होणे अनिवार्य असते. या उलथापालथीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या स्वभावावर होईल. ग्रहाची ही प्रचंड शक्ती तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास प्रवृत्त करेल ज्या तुम्ही आजवर केवळ विचारात ठेवल्या होत्या. जे शत्रू तुमच्या पाठीमागे कारस्थान करत होते ते आता महादेवाच्या या प्रहारामुळे स्वतःच पराभूत होतील. ग्रहाची ही मोठी उलथापालट तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवीन सूर्योदय घेऊन येणार आहे. या बदलाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. मेष राशीच्या जातकांनो, सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि या दिवशी तुमच्या राशीवर त्याची अभयमुद्रा राहणार आहे. मेष राशी अग्नितत्वाची रास असल्याने तुमच्या स्वभावात थोडा रागीटपणा असतो, पण महादेवाची शीतल छाया या सोमवारी तुम्हाला शांतता प्रदान करेल. जेव्हा जगातील सर्व मार्ग बंद होतात आणि नशिबाची साथ मिळेनाशी होते, तेव्हा केवळ भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या संकटातून सुखरूप बाहेर काढू शकतो. या सोमवारी तुम्हाला असा अनुभव येईल, तुमची अत्यंत कठीण आणि रखडलेली कामे कोणाच्या तरी मध्यस्थीने किंवा दैवी योगायोगाने आपोआप पूर्ण होत आहेत. महादेवाची ही सुरक्षा तुम्हाला केवळ बाहेरील शत्रूपासूनच नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनातील शंका आणि निराशेपासूनही वाचवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे मन आता स्थिर होऊ लागेल आणि तुम्हाला योग्य दिशा सापडेल. ज्यांच्या पाठीशी साक्षात महादेव उभे आहेत त्यांचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. महादेवाचा आशीर्वाद मिळणे म्हणजे काळोख्या रात्री प्रकाशाची किरणे मिळण्यासारखे आहे. जर तुमच्या कुटुंबावर किंवा आरोग्यावर कोणतेही संकट येणार असेल तर महादेवाच्या या विशेष सुरक्षेमुळे त्यांची तीव्रता नष्ट होईल. या सोमवारी तुम्हाला विलक्षण आत्मिक शांतीचा अनुभव येईल. लक्षात ठेवा, मेष राशीच्या जातकांनो, साक्षात त्रिनेत्रधारी तुमच्या रक्षणासाठी सज्ज झाले आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, फक्त श्रद्धेची जोड द्या. महादेवाच्या आशीर्वादाने या सोमवारी तुमच्या आयुष्यात पहिली मोठी शुभ घटना घडणार आहे, ती म्हणजे प्रचंड धनलाभ आणि आर्थिक प्रगती. जर तुमचे पैसे अनेक दिवसापासून कुठे अडकले असतील किंवा तुम्हाला नवीन व्यवसायाशी गुंतवणुकीची गरज असेल तर या सोमवारी तुम्हाला मार्ग सापडेल. लक्ष्मीची पावले
महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात उमटताना दिसतील. अचानक धनलाभाचे योग असून तुमची आर्थिक चणचण कायमची दूर होईल. दुसरी शुभ घटना कौटुंबिक सुखाशी संबंधित आहे. घरातील जुने वाद, कलह आणि क्लेश या सोमवारी संपून घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जर जोडीदारासोबत काही मतभेद असतील तर ते साक्षात गौरी शंकराच्या आशीर्वादाने मिटतील. घरात एखादे मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी होईल. तुमच्या घरामध्ये शांती आणि समाधानाचा वास असेल. तिसरी शुभ घटना तुमच्या करिअर आणि मानसन्मानाशी जोडलेली आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशनचे संकेत मिळतील किंवा पदोन्नतीची बातमी कानावर येईल. तुमच्या कामाचे समाजात कौतुक होईल आणि ज्या लोकांनी आजवर तुमची किंमत केली नव्हती, तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमची एखादी मोठी इच्छा जी बऱ्याच काळापासून अपूर्ण होती, ती ह्या सोमवारी पूर्ण होण्याचे प्रबळ योग आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, सुखाच्या या लाटेत एक अशुभ घटना तुम्हाला गाफील असतानाच मोठा धक्का देऊ शकते. ही घटना तुमच्या अतिउत्साह किंवा रागामुळे घडू शकते. या सोमवारी जवळच्या व्यक्तीकडून तुमचा इमोशनल विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे सर्वस्व मानता, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. तुमची एखादी गुप्त गोष्ट कोणासमोर तरी उघड झाल्यामुळे तुम्हाला मानहानीला सामोरे जावे लागू शकते. दुसरी मोठी सावधगिरी म्हणजे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या सोमवारी तुम्हाला अचानक डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित विकार त्रास देऊ शकतात. तसेच वाहन चालवताना अत्यंत सतर्क राहा, कारण बेसावध क्षणी लहान दुर्घटना घडून तुमचे मोठे नुकसान होण्याचे संकेत मिळत आहेत. शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सोमवारचा दिवस अत्यंत सतर्कतेने घालवा. ही अशुभ घटना टाळण्यासाठी तुम्हाला या सोमवारी कोणाकडेही मनातील गुपिते उघड करायची नाहीत. कोणालाही उधार पैसे देऊ नका आणि नवीन व्यवहारावर स्वाक्षरी करताना 10 वेळा विचार करा. तुमची एक छोटीशी बेसावधगिरी महादेवाच्या कृपेला बाधा आणू शकते. सावध राहा, कारण हे संकट तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या बाजूने वळवण्यासाठी आणि त्या अशुभ घटनेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी या सोमवारी तुम्हाला महादेवाचा हा अमुक उपाय करायचा आहे. सकाळी स्नान आटोपल्यानंतर पांढरे किंवा लाल वस्त्र परिधान करा आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा. विशेष उपाय म्हणून शिवलिंगावर पांढरी फुले अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. या दिवशी गाईला गुळ आणि चपाती खाऊ घाला. संध्याकाळी घरात उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने तुमच्या राशीतील सर्व दोष शांत होतील आणि महादेवाचे त्रिशूळ तुमच्या प्रत्येक संकटाचा नाश करेल. मेष राशीच्या जातकांनो, हा सोमवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नसून तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. महादेवाने तुम्हाला ही संधी दिली आहे, पण ती टिकवून ठेवणे तुमच्या हातात आहे. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका आणि घरातील मोठ्या माणसाचा अपमान करू नका. तुमचा अहंकार तुमच्या यशाचा आड येऊ शकतो, त्यामुळे नम्र राहा. ज्याच्या मनात महादेवाबद्दल खरी श्रद्धा आहे, त्यांनाच या शुभ घटनांचा लाभ मिळेल. हा सोमवार तुमच्या संयमाची आणि भक्तीची परीक्षा घेणारा असेल. लक्षात ठेवा, संकटे कितीही मोठी असली तरी महादेवाचा हात तुमच्या डोक्यावर आहे. त्यामुळे न घाबरता या दिवसाचा सामना करा आणि सांगितलेले उपाय पूर्ण विश्वासाने करा. तर मेष राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा वरदहस्त तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला महादेवाच्या अफाट शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांना दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे कार्य करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.